फाजील पद्धत आली, फाजील हलकट. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केलं त्याला. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना, तो आता 99ला झाला, नाही तर 35लाच होता पहिला. आणि त्या नवरदेवा मागं अर्ध्या खांब्यासाठी लटकेल 7-8 जण. त्या नवरी मागं 2-4 याडपाट पुरी, मोकार मेकअप, इथल्या फटीत चमकी. आणि पॉप नावाचा भांग पाडे. ती पॉप भांग माहिती ना पुरेन तुम्हाला? पॉप म्हणजे मध्ये खड्डा पुढं झटका, इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. हां, आणि एक बाजू पुढं दाबून घ्यायची आणि एक बट मोकळी सोडायची, याला म्हणायचं देव यानी. आणि आता एक नवीन भांगले डेंजर आलाय, एकच बाजू बांधायची, ही बाजू मोकळी. हो, एक पोरग कॅनॉलच्या कडेला होतं, पोरीनं असं केलं, ते पडलं कॅनॉलमध्ये. हो, त्याला वाटलं खुणावलं का काय, गेलं वाहून ती. आणि त्याच्या पुढं तो बँडवाला. विको द्या. फूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेम पेटवायचं आहे आता. बहरे फूल बरसा मेरो महबूब आया है, मेरो महबूब आया है. जमलं का नाही? आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढं फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका, बेवडे दे. ते मरणाचं क्वार्टर बेदन द्याला का आला फुलं. हात एक सौदा आहेत बरं का. हात दान करीत जा, आणि दान पाहिजे तिथं करा. आपल्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंतांच्या माणसांना जेवायला बोलवायचं नाही. गरीबाला 2 वेळा जेव घाला, एकदा बांधून द्या. ते श्रीमंतालाही भिकार, हे खात नाही मी, तू येऊच नको भाऊ, काय डोक्याला ताण करतो. इथं आम्ही कसं केलं हे आम्हाला माहिती, तू खात. तुला बोलवायच कोण आलतं? याला बोलवायचे ते भंगार. हां, महिला मंडळ घरी उद्यापन असलं ना, श्रीमंताच्या बायकोला नाही बोलवायचं कधी. तिलाही अडपाट, वरणच पाहिजे, तुरीचंच पाहिजे. भाऊ आम्ही कशाचंही करू. त्याच्यापेक्षा आपली गरिबी शेजारची बाई आहे, बिचारीला खाऊ घाला, आणि तिला म्हणतो या पोरांनाही पाठवून दे, संध्याकाळी त्यांचा फायदा होईल. हां, दान करीत जा पण. आणि साधे जेवण घाला पण फुल घाला. हात एक झालं बरं का. 2 बोलणं नाही, आणि नीट बोलत जा, नाही तर बोलू नये. एखाद्यानं गाडी घेतली ना, आपली अवलाद हसत सुद्धा नाही, हप्त्यावर घेतली असं. एखाद्यानं लय हुंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे पण तू गप ना. एखाद्यानं घेतलाच नाही, अरे लफडा असेल, अरे तू गप ना बाबा. हात एक, बोलणे 2 झाले. आणि हे फक्त कोणाला आहे? माणसाला. 3 हसणे. आणि हसणे ही ईश्वरी देणगी आहे. हसत जा. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने मी सर्टिफिकेट देतो, अटॅक येत नाही. एकटा हसत होतो घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर गद्दार. हसत जा, हसत जा. आणि हसायलाच पाहिजे. महाराज तुम्ही आता कीर्तनावरून घरी जा, माझं कीर्तन ऐकलं,
माणूस 15-20 मिनिटात कोणताच विचार न करता झोपतो आणि फ्रेश होतो सकाळी. तो माझं कीर्तन ऐकल्यावर 2-3 दिवस टवटवीत राहतो माणूस. काय ताण नाही ना, मोकळा हसत जा. आणि काही माणसं हसत नाही, हे काय हसणं मरणं. आणि जी माणसं हसत नाही त्यांना अटॅक. हात एक झाला बरं का आताशी. बोलणे 2 आणि बोलण्याचं उदाहरण ऐका. एकच वाक्य द्रौपदी बोलली, आंधळ्याची पोरं आंधळी, महाभारत घडलं. एकच वाक्य सीता बोलली, लक्ष्मण भाऊजी तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही, रामायण उलटं फिरलं. वाक्य नीट बोलत जा. तुझं नाव काय रे? इंद्रजित. तुला शाळेतले पोरं काय म्हणत्या? तुझे मित्र इंद्रिया. तुझं नाव काय रे? आदित्य. तुला काय म्हणतात पोरं? आद्या. तुझं रे? वेदांत. तुझं नाव वेदांत आहे का? तुझं अनिकेत. तुला काय म्हणते पोरं?